आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. कोतीसकरांनी या गुलाल मला 8 तारखेला दिला. तो कोतीसकरांना जाहीरपणे सांगतो, कधी माझ्याकडे आला तरी रिकाम्या हाताने परत जाणार. ही निवडणूक आपल्या हातात घ्यायची आणि हाताच्या पंजावर येणारा 7 तारखेला आपल्याला मतदान करायचं. थोडी नम्रपणे विनंती करतो, गुलाल पडल्यानंतर कधीही माझ्याकडे गावातले जे विषय तुम्ही नवरात्र मांडले, आमच्या वहिनीने मांडले, काही 4-2 मुलांचे विषय असतील, या ना समर्थ साहेबांच्या पुण्याने मी गेले 5 वर्ष, आज 10 वर्ष संस्थेत काम करतो. संस्थाही वाढत चालली, सगळ्या गोष्टीला मी समर्थ आहे. पण तुम्ही येताना ताट मानाने आलं पाहिजे. अहो मलाही वाटतं ना, कोतीचा माणूस जर उद्या तालुका पंचायतीमध्ये गेला तर तिथली पायरी चढताना त्यांना जितेश कदम तिथं दिसला पाहिजे. आज कोतीचा माणूस जर सांगलीमध्ये गेला तर जिल्हा परिषदची पायरी चढत असताना तिथं आमच्या कुंभार वहिनी दिसल्या पाहिजे. हे तुम्ही तिथं जात असताना तुम्हाला गर्व वाटेल की माझ्या मतांच्या बळावर ही माणसं तिथं बसलेली आहेत. हा आनंद तुम्हाला मला द्यायचा आहे. आणि म्हणून या 7 तारखेला आपण सगळ्यांनी या दोन्ही उमेदवारांना आपला आशीर्वाद द्यावा आणि प्रचंड मताधिक्याने मतदान करून हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. एवढंच बोलताना इथं थांबतो. जय हिंद, जय या ठिकाणी जितेश भैया आणि कुंभार मॅडमच्या आज कडेपूर जिल्हा परिषद गटामध्ये माझ्यासोबत विद्याताई कुंभार या कडेपूर जिल्हा परिषद गटामधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आणि मी हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणामधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी इलेक्शन लढत आहोत. खरं तर आज कोतीज या गावामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडली, त्या बैठकीला आज इथं प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. खरं तर ह्या गणामध्ये आणि ह्या गटामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि इच्छा होती की हा गट आणि हा गण हा काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर आम्ही आता ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे या गटामध्ये आणि गणामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल यामध्ये आम्हाला तिळमात्र शंका नाही. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघातील कडेपूर जिल्हा परिषद गट आणि नेवरी वांगी जिल्हा परिषद गट दोन्ही गटातील आज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निमित्ताने मी आज दोन्ही गटामध्ये फिरत आहे. वातावरण अत्यंत चांगलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांनी जे गेल्या काही वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या साथीने मी जे काही काम उभं केलेलं आहे त्याची जाण लोकांना आहे. शिक्षण, सहकार, आरोग्य या क्षेत्रातलं काम आणि विकास कामं जी गावोगावी झालेली, शेतकऱ्यांना डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा कारखान्याच्या माध्यमातून उच्चांकी दर, या सगळ्या कामांची जाण घेऊन लोक 100% काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील आणि आमचे सर्व उमेदवार विजय करतील. धन्यवाद. एक प्रश्न आहे, खानापूर तालुका पंचायत समितीमधलं काही काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज भरले आणि ते काल अचानक आम्हाला सूत्रांच्याकडून कळालं की त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. यामागची भूमिका काय सांगता? नाही, तो निर्णय तालुका काँग्रेस कमिटीतल्या कार्यकर्त्यांची माझा काय चर्चा अजून झाली नाही. काल मी बारामतीला होतो अजितदादांच्या अंत्यविधीला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून माहिती घेईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा वारा चालू आहे सध्या आणि प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या परीने जोरदार त्यांच्या प्रचाराची धुरा धर्मसेनेनी आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत जात आहे. आता सध्या आपल्या कडेपूर जिल्हा परिषद गटातून विद्या शिवानी कुंभार म्हणून सेनेनी जे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी दिलेला आहे, या उमेदवाराकडनं आपल्या काय अपेक्षा? सर्वात महत्त्वाचं तर आम्ही महिलांसाठीच मागणार आहे. काय अपेक्षा असतील तर माझ्या ज्या महिला आहेत, आमच्या ज्या इतर महिला कोतीच्या आणि गोटीलच्या ज्या महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठीच त्यांनी प्रयत्न करावं. दुसरं आम्हाला काही नको आहे. त्यांनी जितकं होईल ती महिलांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि त्यांच्या सक्षमीकरणावर त्यांनी भर द्यावा. एवढेच आमच्या अपेक्षा आहेत. आम्ही बहुसंख्य मताने त्यांना विजयी करू. तसेच आमच्या सगळ्यांचं मत त्यांना असणार आहे. आम्ही खूप आनंदी आहे की आमच्या जवळचाच व्यक्ती उभा राहिलेला आहे. तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आमच्या सगळ्या महिलांना सक्षम करण्यापर्यंत त्यांनी आम्हाला मदत करावी. महिलांचं संरक्षण होण्यासाठी त्यांची काय उपाययोजना राहणार आहे? त्यांनी तुम्हाला काही तसं सांगितलं का, आश्वासन दिलंय? हा दिले, म्हणजे महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू
किंवा काय अडचण असेल ते जाणून घेऊ, कुठे काय अडचण म्हणजे अडकणूक असेल किंवा काय असेल त्यांच्यावर सरसं पुढे जाऊन वरिष्ठ लोकांशी बोलून चालू हे करू कारवाई. खरं तर समस्या अशी ओळखलेली आहे की बऱ्याचशा मूलभूत सुविधा त्यांना देत नाही. काही महिला आहेत त्यांना रोजगार मिळत नाही. महत्वाचं ते. त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. हा, त्यांनी सांगितलंय की म्हणजे आम्ही रोजगार उपलब्ध करून महिलांना देऊन, वंचित लोक म्हणजे आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्या म्हणजे जे मुलं असे शिकलेले गोरगरिबांचे आहेत त्यांना नोकरी लावून देऊ शकतो, हे त्यांनी सांगितलेलं. परिषद आणि पंचायत समितीच्या गटामध्ये आले नाही तर त्यांनी जर ते योजना बंद केली तर त्या बाबतीत यांनी काही तुम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे? महत्वाचं म्हणजे सांगतो की 1500 रुपये मध्ये कुठलाही खर्च आमचा भागत नाही. 1500 रुपये मध्ये मला सांगा, बाजारला आज गेलं तर 500 रुपये खर्च होतात. त्या 1500 मध्ये होतेच काय मला सांगा तुम्ही. आता सध्याला महागाईचा दर असा आहे, महागाई अशी वाढलेली आहे की घरामध्ये 10,000 दिले तर पूर्ण झालेत, बरोबर. तर आम्हाला त्या 1500 रुपयाचा आमच्यासाठी काही विषयच नाही जास्त करून. आणि 1500 रुपये देऊन अनावश्यक गोष्टी तुम्ही जीएसटी लावता, म्हणजे ते कुठनं ना कुठनं तुम्ही ते वसूल करताय ते 1500 रुपये देऊन पण. आणि ते जीवनावश्यक वस्तू पण खरेदी करू शकत नाही, ते 1500 रुपये तुम्ही देताय. आणि असं नाही की कंटिन्युअस महिना टू महिना 1500 रुपये देतात, गॅप देऊन इलेक्शन आले की तेवढ्यापुरतं तुम्ही 1500 रुपये तुम्ही देताय. 1500 रुपयाचा नाही विषय, हा सक्षमीकरणाचा आहे, महिलांना सक्षम करण्याचा विषय आहे. आज ते 1500 मध्ये काहीच होत नाही. सर्वात महत्वाचं महिलांच्या हातात पैसा आला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.